नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हो, नक्कीच. सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण एका अत्यंत वेगळा आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आजचा आपला विषय आहे आपल्या समस्या, आपले उपाय. अगदी बरोबर. वरवर पाहता हा एका शाळेतील पाठ्यपुस्तकाचा विषय वाटू शकतो, पण आज आपण या पाठातील माहितीच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. हा पाठ केवळ काही प्रश्न आणि उत्तरे किंवा काय म्हणतात त्याला पाठांतरासाठी दिलेला मजकूर नक्कीच नाहीये. हो, म्हणजे तो तसा वाटतो सुरुवातीला. होय ना? तर तो आपल्या रोजच्या जगण्यातील वास्तवाचा आणि नागरी समस्यांचा एक मोठा आरसा आहे. या साहित्यामध्ये दैनंदिन जीवनातील 3 महत्त्वाच्या नागरी समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. आणि या सखोल चर्चेचा आपला मुख्य उद्देशही तोच आहे. या साहित्यामध्ये आपल्याला 3 छोटे संवाद दिलेले आहेत. हे संवाद वाहतूक कोंडी, भटके प्राणी आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या अत्यंत ओळखीच्या समस्यांवर आधारित आहेत. हां. या चर्चेचं उद्दिष्ट म्हणजे या साध्या वाटणाऱ्या संवादांमध्ये दडलेला मोठा अर्थ, त्यामागील मानवी मानसशास्त्र आणि नागरी व्यवस्थापनाचे विज्ञान उलगडून दाखवणे. म्हणजे हे संवाद केवळ वरवरची माहिती देत नाहीत. ते एका मोठ्या सामाजिक समस्येकडे बोट दाखवतात. अगदी बरोबर. एका मोठ्या प्रशासकीय समस्येकडे अचूकपणे निर्देश करतात आणि यातून मिळणारी शिकवण आपल्या दैनंदिन वर्तनाशी कशी जोडलेली आहे हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. नक्कीच. तर या चर्चेची सुरुवात आपण पहिल्या संवादापासून करूया, जो रस्त्यांवरील गोंधळ, रहदारी आणि प्रदूषणाच्या समस्येवर आधारित आहे. हो, केशव आणि त्याच्या बाबांचा संवाद. बरोबर. पाठातील पहिल्या प्रसंगामध्ये केशव आणि त्याचे बाबा एका प्रचंड ट्रॅफिक जॅममध्ये अडकले आहेत. केशवची अवस्था खूप प्रातिनिधिक आहे. म्हणजे वाहनांची अलोट गर्दी, सर्वत्र पसरलेला धूर आणि तो सतत कानावर आदळणारा कर्कश हॉर्नचा आवाज. यामुळे केशव इतका वैतागलेला आहे की त्याला तिथून खूप दूर निघून जावेसं वाटते. रस्त्यावरून प्रवास करतानाही कोंडीची आणि वैतागाची भावना आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी नक्कीच अनुभवलेली असते. हो ना. आणि केशवची ती प्रतिक्रिया एका मोठ्या समस्येचं प्रतिनिधित्व करते. केशव तिथे एक अत्यंत मार्मिक प्रश्न विचारतो की एवढी सगळी माणसं कुठे चालली असतील बरं, आणि या सगळ्या गाड्यांना किती पेट्रोल डिझेल लागत असेल. हा प्रश्न खूप भारी आहे. हो, हा प्रश्न केवळ एका लहान मुलाची निरागसता दर्शवत नाही, तर तो एका मोठ्या आर्थिक आणि पर्यावरणीय संकटावर बोट ठेवतो. आधुनिक शहरांमधील ज्याला आपण हायपर मोबिलिटी म्हणतो. हायपर मोबिलिटी? हो, म्हणजे सततच्या प्रवासाची गरज आणि त्यातून निर्माण होणारा इंधनाचा वारेमाप खर्च इथे अधोरेखित होतो. 0 किलोमीटर प्रति तास वेगाने एका जागी उभ्या असलेल्या गाड्यांमधून जो विषारी धूर बाहेर पडतो, तो खूप भयानक असतो. नक्कीच. तो हवेचे आणि ध्वनी प्रदूषणाचे एक अत्यंत जीवघेणं मिश्रण तयार करतो. आणि याच प्रदूषणाच्या आणि कोंडीच्या संदर्भात मानवी वर्तनाचे काही अत्यंत लक्षवेधी पैलू या पाठात बरोबर की चूक या प्रश्नांच्या माध्यमातून मांडले आहेत. म्हणजे बघा, रस्त्यावर एखाद्या गाडीचा छोटासा अपघात झाला तर तो पाहण्यासाठी तिथे लगेच गर्दी करणे. अरे हो, ही तर खूपदा बघायला मिळतं. हो ना. मानसशास्त्रात याला मॉर्बिड क्युरिओसिटी किंवा रबर नेकिंग असे म्हटले जाते. माणसाची ही अस्वस्थ करणारी उत्सुकता संपूर्ण वाहतूक व्यवस्था ठप्प करू शकते. अगदी बरोबर. तसेच भर रस्त्यात एखादी ओळखीची व्यक्ती दिसली की चक्क आपली गाडी तिथेच थांबवून गप्पा मारत बसणे किंवा गर्दीतून जाताना काहीही कारण नसताना जोरजोरात हॉर्न वाजवणे, या सगळ्या कृती कशा चुकीच्या आहेत हे या पाठाने खूप सोप्या पद्धतीने मांडले आहे. आणि योग्य गोष्ट कोणती सांगितली आहे? तर दुकानात जाताना आपले वाहन योग्य पार्किंगमध्येच लावणे. हो. या उदाहरणांमधून समाजशास्त्रातील ट्रॅजेडी ऑफ द कॉमन्स म्हणजेच सार्वजनिक साधनसंपत्तीच्या ऱ्हासाचा सिद्धांत स्पष्ट होतो. ट्रॅजेडी ऑफ द कॉमन्स. हो, रस्ता ही एक सार्वजनिक संपत्ती आहे जिचा वापर सर्वांनी नियमानुसार करणे अपेक्षित असते. पण जेव्हा नागरिक सार्वजनिक रस्त्यांचा वापर स्वतःच्या वैयक्तिक बैठकीच्या खोलीसारखा करतात, म्हणजे मगाशी तू म्हणालीस तसं रस्त्यात थांबून गप्पा मारणे, अगदी तेच, तेव्हा ते संपूर्ण व्यवस्थेला वेठीस धरतात. यातून आपले नागरी भान किती कमकुवत आहे हे दिसून येते. आणि हॉर्न वाजवण्याच्या सवयीबद्दल बोलायचे तर अनेकदा लोक स्वतःच्या फ्रस्ट्रेशनला वाट मोकळी करून देण्यासाठी हॉर्न वाजवतात, ज्याचा वाहतूक पुढे सरकण्याशी काही संबंध नसतो. अजिबात नसतो.
आपण स्वतःला व्यवस्थेपासून वेगळे समजतो, पण वास्तवात आपणच ती वाहतूक कोंडी आणि प्रदूषण निर्माण करत असतो. खरंय. आणि वाहतूक कोंडीच्या याच विषयामध्ये एका अत्यंत महत्त्वाच्या आणि अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या घटकाचा उल्लेख पाठात आलाय. तो म्हणजे चौकाचौकात उभे असणारे वाहतूक पोलीस. अरे हो, तो खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपण अनेकदा समस्येचा फक्त स्वतःपुरता विचार करतो. वातानुकूलित गाडीत किंवा खिडक्या बंद करून बसल्यावर बाहेरच्या प्रदूषणाचा आपल्याला थेट त्रास होत नाही असा आपला समज असतो. पण तो वाहतूक पोलीस भर उन्हात, त्या प्रचंड गोंधळात आणि विषारी धुरामध्ये तासनतास उभा असतो. त्यांच्या या परिस्थितीकडे आपले लक्षच जात नाही. हो. त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरील परिणामांचं विश्लेषण केले तर परिस्थितीची भीषणता अधिक स्पष्ट होते. म्हणजे कसं? सतत वाहनांच्या धुराशी संपर्क आल्यामुळे विशेषतः PM2.5 सारखे सूक्ष्म कण आणि कार्बन मोनॉक्साईड श्वासोच्छवासावाटे शरीरात गेल्यामुळे फुफ्फुसांचे अत्यंत गंभीर आजार होण्याची शक्यता असते. बापरे. शिवाय सततच्या कर्कश आवाजामुळे श्रवणशक्ती कमी होणे आणि मानसिक ताणतणाव वाढणे हे धोके असतातच. समाजाने सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करणे आणि अनावश्यक हॉर्न न वाजवणे यांसारख्या कृतींचा गांभीर्य समजून घेणं आवश्यक आहे, जेणेकरून या व्यवस्थेचा भाग असलेल्या घटकांवरील ताण कमी करता येईल. अगदी बरोबर. आणि वाहतूक पोलिसांच्या या ताणतणावावरून एक गोष्ट स्पष्ट होते की आपले रस्ते फक्त वाहनांमुळेच आणि प्रदूषणांमुळेच असुरक्षित नाहीयेत. याच रस्त्यांवर पादचाऱ्यांना भेडसावणारी आणखी एक मानसिक आणि शारीरिक असुरक्षितता आहे. आणि ती म्हणजे भटके प्राणी. हो. पाठातील दुसऱ्या संवादामध्ये ही समस्या अतिशय मार्मिकपणे मांडली आहे. राहुल आणि त्याची आजी रस्त्याने चालले आहेत आणि राहुल एका विशिष्ट रस्त्याने जायला स्पष्ट नकार देतो. कारण त्या रस्त्यावर खूप भटके कुत्रे आहेत. होय. एकट्याने जाताना ही कुत्री अंगावर धावून येतील ही भीती त्याच्या मनात घर करून आहे. हा प्रसंग अत्यंत बारकाव्यांसह लिहिला गेला आहे, कारण यात एकाच समस्येचे दोन भिन्न वयोगटांवर होणारे परिणाम अत्यंत सूक्ष्मपणे टिपले आहेत. म्हणजे लहान मुलगा आणि एक वृद्ध स्त्री. हो. उत्क्रांतीच्या मानसशास्त्रानुसार म्हणजेच इव्हॉल्युशनरी सायकोलॉजीनुसार हिंस्र प्राण्यांची किंवा त्यांच्या समूहाची भीती मानवी जनुकांमध्ये खोलवर रुजलेली आहे. राहुलच्या मनात असलेली भीती ही प्रामुख्याने थेट शारीरिक इजेची आहे. चावा घेण्याची वगैरे. बरोबर. आणि दुसरीकडे आजीची प्रतिक्रिया वेगळ्या प्रकारच्या धोक्याकडे लक्ष वेधते. ती म्हणते की जेव्हा ही कुत्री जोरजोरात भुंकू लागतात तेव्हा तिच्या हृदयाची धडधड वाढते. हो, म्हातारपणी तो धक्का सहन होत नाही. अगदी. वृद्धा काळात अचानक होणाऱ्या मोठ्या आवाजामुळे आणि भीतीमुळे निर्माण होणारा हा ताण, ज्याला आपण ॲड्रेनलिन स्पाइक म्हणतो, तो हृदयविकारासारख्या गंभीर समस्येला निमंत्रण देऊ शकतो. एकाच रस्त्यावरील धोक्याचे हे दोन वेगळे आयाम आहेत. खरंय. रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा हा एक अत्यंत गुंतागुंतीचा प्रश्न आहे. आधुनिक शहरांमध्ये रस्त्यांवरून सुरक्षित चालता येणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार मानला जातो. पण जेव्हा लहान मुले किंवा वृद्ध व्यक्तींना त्यांच्याच परिसरातील रस्त्यांवरून चालताना असुरक्षित वाटते, तेव्हा तो आपल्या दैनंदिन जगण्यातील एक मोठा अडथळा बनतो. आणि यात एक गोष्ट नोंदवण्यासारखी आहे. काय? या संवादात कोणताही थेट उपाय दिलेला नाही, जसं की महानगरपालिकेला बोलावून प्राण्यांना पकडून नेणे वगैरे. हा संवाद फक्त वास्तव मांडून थांबतो. हो, मलाही ते जाणवलं. यात कुठलीही जादूची कांडी फिरवल्यासारखे उत्तर नाहीये. हो, कारण संवादात थेट उपाय न देणे हा एक अत्यंत विचारपूर्वक घेतलेला निर्णय असू शकतो. नागरी नियोजनामध्ये हा एक अत्यंत कळीचा आणि गुंतागुंतीचा मुद्दा आहे. प्राणीप्रेमाचा समतोल आणि मानवी वस्तीची सुरक्षितता या दोन्हीमध्ये सुवर्णमध्य कसा साधायचा हा मोठा पेच प्रशासनासमोर असतो. खरंय. निर्विजीकरण किंवा लसीकरण मोहिमा राबवल्या जातात, पण जोपर्यंत रस्त्यावर उघड्यावर अन्न आणि कचरा उपलब्ध आहे तोपर्यंत या प्राण्यांचे वास्तव्य तिथे राहणारच. हा संवाद वाचकांना कोणत्याही एका निष्कर्षावर न ढकलता त्यांना या समस्येच्या मुळाकडे पाहण्यास भाग पाडतो. आणि तू आत्ता जो कचऱ्याचा मुद्दा काढलास ना, तो एकदम योग्य आहे. रस्त्यावरील प्राण्यांच्या समस्येमागे उघड्यावर टाकलेला कचरा हे एक प्रमुख कारण असल्याचे अनेकदा समोर येते. हो, ते एकमेकांशी जोडलेलं आहे. ज्वलंत प्रसंग सुरू होतो. कचऱ्याचा डोंगर आणि त्याचं व्यवस्थापन. आई आणि मीनूचा संवाद. हो, मीनू आणि तिची आई रस्त्याने जात असताना कचऱ्याचा तो अवाढव्य ढीग पाहून मीनू अक्षरशः हैराण होते. ती अत्यंत निरागसपणे विचारते, आई, एवढा कचरा येतो कुठून? आणि त्यावर आईचं उत्तर काय आहे? आईचं उत्तर डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे. आई म्हणते, कुठून म्हणजे? आपणच करतो कचरा.
आपणच करतो कचरा ही कबुली मानवी मानसशास्त्रातील कॉग्निटिव्ह डिसोनन्स म्हणजेच वैचारिक विसंगतीवर थेट प्रहार करते. याला नॉट इन माय बॅकयार्ड प्रवृत्ती असेही म्हणतात. निंबी प्रवृत्ती. हो, प्रत्येक नागरिकाला आपले घर अतिशय स्वच्छ हवे असते, पण घराचा उंबरठा ओलांडला की ती सार्वजनिक जागा आपली नाही अशी धारणा असते. आपण समस्येसाठी कायम दुसऱ्याला म्हणजे प्रशासनाला, सरकारला किंवा सफाई कामगारांना दोष देतो. नेहमीच आपण बोट दाखवतो त्यांच्याकडे. निर्मिती करणारा प्रत्येक नागरिक स्वतःच्या कचऱ्याची जबाबदारी घेण्यास सुरुवात करत नाही तोपर्यंत कचरा व्यवस्थापनाची कोणतीही सरकारी यंत्रणा पूर्णपणे यशस्वी होऊ शकत नाही. कचऱ्याची जबाबदारी घेण्याच्या याच प्रक्रियेत मीनू संवादात आणखी एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधते. वासाकडे ना? हो, ती म्हणते की या कचऱ्याला एवढी भयंकर दुर्गंधी येत आहे की तिला श्वास घ्यायलाही त्रास होतोय. आई अतिशय सोप्या भाषेत सांगते की ओला कचरा सडल्यामुळे ही दुर्गंधी येते. पण मला इथे एक प्रश्न पडतो. विचार की. सुका कचरा आणि ओला कचरा एकत्र आल्यावर नक्की अशी कोणती रासायनिक प्रक्रिया होते की इतकी भयंकर दुर्गंधी निर्माण होते? हा खूप छान प्रश्न आहे. या दुर्गंधीमागे विघटनाचे विज्ञान दडलेले आहे. जेव्हा अन्नाचे उरलेले तुकडे, फळांची साले, भाज्यांचे देठ यांसारखा ओला कचरा उघड्यावर फेकला जातो आणि त्यात प्लास्टिकच्या पिशव्या किंवा इतर सुका कचरा मिसळतो, तेव्हा एक गंभीर समस्या निर्माण होते. प्लास्टिकमुळे हवा अडवली जाते ना? अगदी बरोबर. प्लास्टिकमुळे त्या ओल्या कचऱ्यापर्यंत हवा म्हणजेच ऑक्सिजन पोचू शकत नाही. ऑक्सिजनच्या अभावामुळे तिथे जे विघटन सुरू होते त्याला विज्ञानाच्या भाषेत ॲनरोबिक डिकम्पोजिशन म्हणजेच ऑक्सिजन विरहित विघटन म्हटले जाते. अच्छा, म्हणजे ऑक्सिजन नसताना सडण्याची प्रक्रिया? हो, ह्या प्रक्रियेमध्ये बॅक्टेरिया, मिथेन आणि हायड्रोजन सल्फाईड यांसारखे अत्यंत ज्वलनशील आणि विषारी वायू मोठ्या प्रमाणावर निर्माण करतात आणि हायड्रोजन सल्फाईडमुळेच ती सडलेल्या अंड्यांसारखी भयंकर दुर्गंधी येते. बापरे, ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. म्हणजे ही केवळ घाण वासाची किंवा सौंदर्यदृष्टीला बाधा आणणारी समस्या नाहीये, तर हा एक मोठा पर्यावरणीय आणि सार्वजनिक आरोग्याचा धोका आहे. मिथेन हा तर कार्बन डायऑक्साईडपेक्षाही कितीतरी पटीने अधिक घातक असा हरितगृह वायू आहे. अगदी तंतोतंत. आणि म्हणूनच पाठात कचऱ्याचे वर्गीकरण करण्यावर इतका भर दिला आहे. ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळ्या डब्यात ठेवल्यास या विघटनाची प्रक्रिया पूर्णपणे बदलता येते. म्हणजे आपण तो वास थांबवू शकतो? हो. जर ओल्या कचऱ्याला योग्य हवा मिळाली तर त्याचे एरोबिक डिकम्पोजिशन होते. या प्रक्रियेत अजिबात दुर्गंधी येत नाही आणि त्यातून बागेसाठी अत्यंत उत्तम दर्जाचे खत तयार होते, ज्याला आपण कंपोस्ट म्हणतो. बरोबर. दुसरीकडे सुका कचरा जसे की कागद, प्लास्टिक, काच वेगळं ठेवल्यास त्याचे रिसायकलिंग करून त्यापासून नवीन वस्तू बनवता येतात. कचरा ही एक अडचण नसून योग्य व्यवस्थापन केल्यास ती एक मौल्यवान संपत्ती ठरू शकते, हे सूत्र या पाठात दडलेले आहे. आणि या समस्येची खरी व्याप्ती समजून घेण्यासाठी पाठात एक अत्यंत विचारप्रवर्तक कल्पनाविलास करायला सांगितला आहे. कोणता? सुरुवात अगदी स्वतःच्या वर्गापासून केली आहे. वर्गात कागदाचे बोळे किंवा पेन्सिलचा कचरा होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेऊ शकतो? आणि त्यानंतरचा प्रश्न खूप मोठा आणि अस्वस्थ करणारा आहे. कोणता प्रश्न? जर कचराकुंडीतील कचरा उचललाच गेला नाही तर काय होईल? हा विचार खरोखरच धक्कादायक आहे. अनेकदा संपाच्या वेळी किंवा पावसात 1-2 दिवस जरी कचऱ्याची गाडी आली नाही तरी आपल्या परिसराची काय भयंकर अवस्था होते हे आपण प्रत्यक्ष पाहतो. हो, आणि जर कचरा दीर्घकाळ उचललाच गेला नाही तर त्याची परिणती एका अत्यंत मोठ्या सार्वजनिक आरोग्य आणीबाणीत होईल. पब्लिक हेल्थ एमर्जन्सी. नक्कीच. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे उंदीर, डास आणि इतर रोगप्रसारक कीटकांची पैदास वेगानं वाढेल. यामुळे शहरात डेंग्यू, मलेरिया आणि कॉलरा यांसारख्या साथीच्या आजारांचा उद्रेक होईल. कचऱ्यातून झिरपणारे दूषित पाणी जमिनीत मिसळून पिण्याचे स्रोत दूषित करेल. म्हणजे सगळंच कोलॅप्स होईल. हो, सांडपाण्याची व्यवस्था पूर्णपणे तुंबून जाईल आणि रस्ते चालण्यायोग्य राहणार नाहीत. एकूणच आपले नागरी जीवन पूर्णपणे कोलमडून पडेल. कचरा गोळा करणे आणि त्याची योग्य विल्हेवाट लावणे ही एक अत्यंत महत्त्वाची आणि जीवनदायी सेवा आहे, जिच्यावर संपूर्ण शहराचे अस्तित्व आणि आरोग्य अवलंबून असते. अगदी बरोबर. आपल्या सभोवतालच्या वास्तवाची आणि जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. हो, हे संवाद खूप काही सांगून जातात. ट्रॅफिक आणि प्रदूषणामागील मानवी प्रवृत्ती, रस्त्यांवरील प्राण्यांमुळे निर्माण होणारा सुरक्षिततेचा प्रश्न आणि कचऱ्याच्या विघटनामागील गुंतागुंतीचे विज्ञान, या सर्व गोष्टी एकमेकांशी अत्यंत घट्ट जोडलेल्या आहेत. आणि ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी ह्या सगळ्याचं महत्त्व हेच आहे की हे फक्त पुस्तकातील धडे नाहीत.
हे सर्व आपल्या दैनंदिन जीवनाशी, नागरी नियोजनाशी आणि आपल्या भविष्याशी जोडलेले आहे. नक्कीच. जेव्हा आपण सार्वजनिक जागेचा वापर कसा करतो, ट्रॅफिकमध्ये नियमांचे पालन कसे करतो, कचऱ्याचे वर्गीकरण कसे करतो आणि आपल्या वैयक्तिक कृतींचा इतरांवर काय परिणाम होतो याचा विचार करायला लागतो, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने सुधारणा करू शकतो. हो, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण आपल्या समस्यांवर आपले उपाय शोधण्याच्या दिशेने पाऊल टाकतो. वैयक्तिक कृती आणि सामाजिक जबाबदारी यांची सांगड घालणे हाच या सर्व विषयांचा मुख्य गाभा आहे. खूपच छान मुद्दा मांडलास. या चर्चेच्या शेवटी एक अत्यंत वेगळा आणि कृतीकडे नेणारा विचार मला इथे मांडायचा आहे. पाठात विचारले आहे की जर कचराकुंडी उचललीच नाही तर काय होईल? आपण समस्येच्या दुसऱ्या बाजूने विचार करूया. म्हणजे काय? काय होईल जर आपण आपल्या जीवनशैलीत असा काही मुळापासून बदल केला की तो अतिरिक्त कचरा निर्माणच होणार नाही? झिरो वेस्ट म्हणजेच कचरामुक्त जीवनशैलीचा अवलंब करून आपण मुळातच कचरा निर्माण होण्याची प्रक्रिया कशी थांबवू शकतो? अरे वा, हा खूपच छान दृष्टिकोन आहे. हो ना. प्लास्टिकच्या पिशव्यांना नकार देणे, गरजेपुरत्याच वस्तू खरेदी करणे किंवा वस्तूंचा पुनर्वापर करणे. आजच आपण अशी कोणती छोटी सवय बदलू शकतो ज्यामुळे भविष्यात आपल्या समस्या निर्माणच होणार नाहीत? या प्रश्नावर नक्की विचार करा आणि आपल्या कृतीतून उत्तरे शोधा. घ्या, पर्यावरणाची काळजी घ्या आणि नवनवीन गोष्टी शिकत रहा. धन्यवाद. धन्यवाद.